नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली सर्वांसाठी कैरीचा पन्ना बनवून घेऊन येते आणि म्हणते चला आज पन्न्याची पार्टी। कल्पनाताई म्हणतात पन्न्याची पार्टी? तर सायली म्हणते हो, आम्ही आश्रमात असताना अशा छोट्या छोट्या गोष्टींची पार्टी करायचो, म्हणजे कधी वडापावची पार्टी, कधी सरबतची पार्टी आणि काहीच नसेल तर चहाची सुद्धा पार्टी व्हायची। तर आता अर्जुन म्हणू लागतो खरंच मला ना आज एवढं रखरखतंय की मला खरंच या पन्न्याची गरज होती। असं म्हणत अर्जुन आता पन्ना प्यायला घेतो। कल्पनाताई म्हणतात अगदी खरं आहे, बाहेर एवढा उकाडा वाढलाय ना, साधं घरातून बाहेर पाऊल टाकायची सुद्धा हिंमत होत नाही। अरे दरवाजाजवळ उभं राहून बागेत जरी पाहिलं ना तरी कसं तरी होतं, एवढं ऊन लागतंय। घ्या ना सर्वांनीच पन्ना घ्या, विमल अगं तू घे, तन्वी तू घे ना, असं म्हणत कल्पनाताई सर्वांना पन्ना प्यायला सांगतात। तर त्याचवेळी तिथे चैतन्य येतो आणि म्हणू लागतो मला ना स्टडीमध्ये पन्ना हा शब्द ऐकायला आला, मग लगेच फाईल बंद केल्या आणि बाहेर आलो। तर अर्जुन त्याला विचारतो तू मागच्या जन्मी काय बोका वगैरे होतास का, म्हणजे वास आला की बाहेर यायचं? तर आता अर्जुनला असं बोलताना पाहून सायली म्हणू लागते अहो चैतन्य भाऊजींना असं काहीही बोलायचं नाही, या घरात जे काही बनतं ते चैतन्य भाऊजींच्या आवडीचंच बनतं, त्यामुळे चैतन्य भाऊजी तुम्हाला जे हवं ते खाऊ शकता। तर कल्पनाताई म्हणतात हो हो, हा तर माझा आज्ञाधारक मुलगा आहे। अर्जुन म्हणतो हो का, मग मी? तर कल्पनाताई म्हणतात तू तू एक नंबरचा खोडकर मुलगा, असं म्हणत कल्पनाताई अर्जुनला एक धपाटा देतात। तर अर्जुन म्हणू लागतो हा ना तुमच्या सगळ्यांसमोर सभ्यता दाखवत आहे, बाकी किती डॅम्बिस आणि खोडकर आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे। तर कल्पनाताईंना चैतन्य म्हणू लागतो मावशी। कल्पनाताई म्हणतात अर्जुन माझ्या मुलाला काही बोललेलं मी खपवून घेणार नाही। तर आता चैतन्य म्हणू लागतो अर्जुन कसं आहे ना, या घरात सायली वहिनी आणि माझ्या मावशीची सत्ता चालते, त्यामुळे तू कितीही जळून खाक झालास तरी काही फरक पडत नाही। अर्जुन म्हणतो हो का, मी आता या दोघींसमोर काही बोलत नाही, मग मात्र तुला काय सांगायचं ना ते सांगेन, कारण ऑफिसमध्ये मी आणि तू आपण दोघेच आहोत हे विसरू नकोस। असं म्हणत अर्जुन रागानेच थोडं चैतन्यकडे पाहतो। तर आता चैतन्य लगेच मावशीकडे कंप्लेंट करत म्हणतो मावशी। कल्पना ते म्हणतात काय रे अर्जुन? अर्जुन म्हणतो काही नाही, पी पी पन्ना पी, असं म्हणत सर्वच जण हसू लागतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन महिपत शिकरेने म्हणतो काय मग अण्णा, व्हिडिओ पाहून कळालंच असेल ना तुम्हाला? तर महिपत शिकरे सचिनला म्हणतात अरे व्हिडिओ पाहिला म्हणून तर तुला फोन केला ना रे दीक्षित। महिपत शिकरे सचिनला म्हणतात अरे तू फक्त चिकना नाही आहेस तर तुझ्यामध्ये एक आग आहे। अरे तू जे काही त्या वकील आणि त्याच्या मुलीला जे काही त्रास देण्याचे प्रयत्न करतोयस ना ते तर माझ्या साक्षीला सुद्धा सुचलं नसतं। तर आता साक्षी म्हणू लागते अण्णा मला सुचायचं राहू देत, पण मला हे जमलंही नसतं, पण सचिनने जे काही करून दाखवलंय ना त्यानंतर मला सुद्धा सचिनचं एक नवीन रूप पाहायला मिळालं। असं म्हणत आता साक्षी सचिनकडे पाहते। सचिन महिपत शिकरेंना म्हणतो अण्णा आपलं सगळ्यात मोठं काम झालं आहे, त्यामुळे आता तुमची सुटका होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। तर नागराज म्हणतो जबरदस्त, खरंच जबरदस्त काम केलंयस। तर त्यानंतर महिपत शिकरे सचिनला म्हणतात आता दीक्षित तुला वाटत असेल ना की महिपत शिकरेचं एवढं मोठं काम केलंय, मग आता आपला काय फायदा? तर सचिन नाटक करत म्हणतो काही काय अण्णा, मला असं काही वाटत नाही, असा कोणताही विचार मी केला नाहीये आणि हे काम मी कोणत्याही स्वार्थापोटी केलंच नाहीये, फक्त साक्षीवर असणाऱ्या प्रेमाखातर केलं आहे। आता मात्र साक्षी सचिनकडे पाहू लागते। तर त्यानंतर सचिन अण्णांना म्हणतो अण्णा सहजच मी विचारतोय, म्हणजे असं काही नाही, पण मला एक सांगा तुमच्या मनात असं काही होतं का की या मोबदल्यात मला काही द्यायचं? तर आता महिपत शिकरे म्हणतात आता कसा मुद्द्यावर आलास? तर आता सचिन म्हणतो म्हणजे? तर महिपत शिकरे म्हणू लागतात तुझी जी कर्ज वगैरे आहेत ना, जे काही तू पैसे घेतलेस त्या सगळ्यामध्ये तू अडकलायस ती आता फिटली म्हणून समज। आता मात्र साक्षी सचिनकडे पाहू लागते। तर महिपत शिकरे म्हणतात हो, आता परस्पर ते पैसे त्या माणसांपर्यंत पोहोचतील आणि या कर्जातून तू कायमचा सुटशील 113%। आता हे ऐकताच सचिन खुश होतो आणि म्हणू लागतो खरंच अण्णा थँक्यू सो मच, थँक्यू सो मच अण्णा, असं म्हणत आता इमोशनल होण्याचं नाटक करतो। तर नागराज आता सचिनला म्हणतो ते कर्जाचं वगैरे होतच राहील रे, पण मला सांग आमच्या बाबतीत तू पुढे काय प्लॅन केलंयस नक्की? तर आता सचिन म्हणतो आहे सगळं काही स्टेप बाय स्टेप माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे, ते मी तुम्हाला सगळं काही सांगतो। असं म्हणत सचिन त्याच्या डोक्यात असणारं सगळ्या प्लॅनिंगच्या स्टेप आता महिपत शिकरे नागराज आणि साक्षी यांना सांगू लागतो। आता हे सगळं सांगत असताना सचिनमधली ती स्पार्क पाहून आता मात्र साक्षी सचिनकडे पाहतच बसते, म्हणजे आत्तापर्यंत साक्षीला साधा सरळ वाटणारा सचिन एवढ्या पुढच्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो असं साक्षीला कधी वाटलेलंही नसतं। त्यामुळे साक्षीला मात्र
सचिनबद्दल काहीच कळत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं विमल आता कल्पनाताईंना म्हणू लागते की वहिनी मी हे पन्न अस्मिताताईंना देऊन येते. असं म्हणत आता विमल ते पन्न देण्यासाठी अस्मिताच्या रूमच्या दिशेने जात असते. तर त्याचवेळी चैतन्य म्हणतो थांबा विमलताई, मीच हे पन्न अस्मिताईला नेऊन देतो. म्हणजे काय आहे, थोडा वेळ बाळासोबत घालवला ना की माझा सुद्धा मूड फ्रेश होईल. असं म्हणत आता चैतन्य ते पन्न अस्मिताला देण्यासाठी निघून जातो. तर इकडे अधिराजला प्रियाने मेसेज केलेला असतो. आता अधिराजचा फोन येताच प्रिया बोलण्यासाठी तिथून निघून जात असते. तर कल्पनाताई सुद्धा त्यांना फोन येतो म्हणून फोन घेऊन निघून जातात. परंतु प्रिया इतकी घाईत असते की तिचा कल्पनाताईंना धक्का लागतो. आता विमलताई कल्पनाताईंना सावरतात आणि म्हणू लागतात वहिनी सावकाश. तर प्रिया आता विमलवरच आरोप करत म्हणते काय ग विमल, असली कसली तुला घाई असते, अगं तुला बघून चालता येत नाही का, अगं तू आज आईला धक्का लावलास. आता हे ऐकताच विमलला धक्काच बसतो. विमल म्हणते मी, तर प्रिया म्हणते मग काय, अगं तूच होतीस ना आईच्या मागे, तुझाच धक्का लागला आईला. तर विमल म्हणू लागते अहो तन्वीताई काही काय बोलताय, अहो माझ्या पुढे तुम्ही होता, माझा नाही तर तुमचा धक्का लागलाय वहिनींना. आता हे बोलत असताना विमलचे डोळे पाणावलेले असतात. तिला खूप वाईट वाटतं. तर प्रिया मात्र हा आरोप मान्य करायला तयारच नसते. प्रिया म्हणू लागते चोर तर चोर वर शिरचोर, अगं माझ्यावर आरोप करताना तुला काहीच कसं नाही ग वाटत, अगं तुला किचनमध्ये जायची इतकी घाई होती की मागे पुढे न बघता तू आईला धक्का मारून किचनमध्ये निघून जात होतीस. तर विमल म्हणू लागते नाही तन्वीताई, माझा धक्का वहिनींना नाही लागलाय, कारण माझ्यात आणि त्यांच्यात खूप अंतर होतं. तर प्रिया नाटक करत म्हणते डोकं ठिकाणावर आहे ना तुझं, अगं तेच तर मी म्हणते, अगं तू एवढ्या जोरात चालत होतीस की तुझा धक्का मला लागला आणि माझा धक्का आईला लागला आणि त्यामुळेच आई आता पडणार होती. आता सायलीमध्ये पडत म्हणते प्रिया अगं विमलताईचा धक्का असा कितीसा लागणार आहे की आईचा तोल जाऊन आई पडणार आहेत. तर आता प्रिया म्हणू लागते सायली अगं माझं ऐक, या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये, मी खरं सांगते विमलचा धक्का लागला. तर अर्जुन म्हणू लागतो थांबवा हे सगळं, नक्की काय घडलं होतं ते कळेल का. तर आता प्रिया म्हणू लागते ज्यावेळी विमल चैतन्याच्या हातात पन्न्याचा ग्लास देत होती त्यावेळी पन्न खाली सांडलं आणि त्यावरून तिचा पाय घसरला आणि तिने मला जोरात धक्का दिला आणि त्यावेळी माझा धक्का आईला लागला, असं सगळं काही घडलं होतं. पण नाही ना, तुम्ही कोणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही आहेत, या सगळ्यात तुम्ही मलाच ओरडणार. मान्य आहे की तुम्ही विमलला काही बोलणार नाही आहेत, मग मला कधी दोषी धरू नका ना, प्रत्येक वेळी मलाच का तुम्ही बोलत असता. म्हणजे असं झालंय की एकदा कानफटा नाव पडलं की पडलं, म्हणजे काही झालं की उठसूट सगळ्यांनी मलाच बोलायचं, हो ना. तर आता अर्जुन म्हणू लागतो विमलताई मला कळतंय की हे तुम्ही मुद्दामहून केलं नाहीये, परंतु यापुढे लक्ष ठेवा. तर आता प्रिया नाटक करत म्हणते आई कसं आहे ना, तू सगळ्यांना सांभाळून घेतेस ना म्हणून कोण कसंही वागतं. आता विमलताई कल्पनाताईंसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात वहिनी माफ करा, माझा जर तुम्हाला धक्का लागला असेल तर अगदी मनापासून मी तुमची माफी मागते, परंतु खरं सांगते माझा तुम्हाला धक्का लागलाच नव्हता. कल्पनाताई म्हणतात विमल अगं सोड ना, परंतु विमलताईंना खूप वाईट वाटतं, त्या किचनमध्ये निघून जातात. आता कल्पनाताई सायलीला समजूत काढायला सांगताच सायली विमलताईंची समजूत काढण्यासाठी किचनमध्ये येते. इथे प्रिया मनाशीच म्हणते बरं झालं या विमलला बळीचा बकरा करून माझी सुटका करता आली, नाहीतर आज मी पूर्णपणे अडकली असती. असं म्हणत प्रियानेच आता विमलला बळीचा बकरा बनवलेला असतो. तर दुसरीकडे सायली विमलताईंना म्हणू लागते विमलताई एवढं मनाला नका लावू. तर विमलताई म्हणतात नाही ताई, परंतु दादा कसे बोलले बघितलात ना. तर सायली म्हणू लागते हे सगळं काही ते आपल्या आईच्या प्रेमापोटी बोललेत, बाकी काहीच नाही, तुम्ही मनाला नका लावून घेऊ, आम्हाला सगळं काही माहीत आहे. असं म्हणत आता सायली विमलताईंना शांत करते. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. विमलताई सायलीला म्हणतात ताई माझा खराच धक्का लागला असताना तर मला कळालं असताना. तर सायली म्हणू लागते विमलताई आपण माणसं आहोत, अहो आपल्याकडून चूक होऊ शकते, पण एवढं का तुम्ही मनाला लावून घेताय, अजिबात हे मनाला लावून घेऊ नका, सोडा ना हे सगळं काही. आणि विमलताई मुळात हे तुमच्यावर चिडलेलेच नाही आहेत, मुळात घरातील कोणीच तुमच्यावर चिडू शकत नाही, कारण घरातील सर्वांना माहीत आहे की घरातील सगळं काही तुमच्यामुळे अगदी व्यवस्थित चालत असतं, त्यामुळे तुम्ही एवढं मनाला लावून घेऊच नका. असं म्हणत सायली कसंबसं विमलताईंना समजावते, त्यांना शांत करते आणि त्यानंतर सायली पुन्हा एकदा हॉलमध्ये येते. इथे मात्र प्रिया गाणं गुणगुणत अधिराजशी मेसेजवर बोलत असते. तर सायली मनाशीच म्हणते एवढा सगळा गोंधळ माजून सुद्धा ही प्रिया मात्र गुणगुणत अगदी मोबाईल बघते, मला चांगलंच माहीत आहे ही अधिराज भाऊजींशीच बोलत असणार, म्हणजे अधिराज भाऊजींचा पैसा मिळण्यासाठी किती खालच्या तराला जाणार हे, म्हणजे एखाद्या परपुरुषासोबत ही एवढं
छान वागू शकते, त्याच्याशी एवढं बोलू शकते फक्त पैशासाठी. आता मात्र सायलीला प्रियाचा खूप राग येत असतो. सायली प्रियाकडे दुर्लक्ष करते आणि तिथे असणारी पन्न्याची ग्लासं घेऊन ती किचनमध्ये निघून जाते. आणि त्याचवेळी अश्विन येतो. अश्विन येताच प्रिया अगदी अश्विनवर प्रेम असल्याचं नाटक करत म्हणते, अश्विन अरे तू आलास, बरं झालं तू वेळेत आलास. अश्विन तू दमला असशील ना, असं म्हणत प्रिया आपल्या पदरानेच अश्विनचा घाम वगैरे पुसून देते. आता हे पाहून कल्पनाताईंना धक्काच बसतो. तर इकडे अश्विन म्हणू लागतो, हो आज जरा पेशंट जास्त होते म्हणून दमायला झाला आहे. तर कल्पनाताई इकडे सायली अर्जुनला विचारतात, प्रिया बरी आहे ना, म्हणजे काय चाललं हिचं नक्की. आत्ता तन्वी जे काही प्रेमाने वागते ना ते जास्तच प्रेमाने वागते असं मला तरी वाटते. अर्जुन म्हणतो, काही नाही, अश्विनकडून काहीतरी काम करून घ्यायचं असेल आणि म्हणूनच मस्का लावण्याचे प्रयत्न चालू आहेत. सायलीला मात्र प्रियाचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन अरे आजचा दिवस कसा गेला तुझा. तर अश्विन म्हणू लागतो, आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि तू एवढी प्रेमाने काळजी करतेस, प्रेमाने चौकशी करतेस, मग माझा थकवासुद्धा निघून गेला आहे. आता प्रिया अश्विनला म्हणू लागते, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येऊ का, की सायलीने पन्हा बनवले ते घेऊन येऊ. तर आता हे सगळं ऐकताच अश्विन प्रियाला म्हणतो, ते सगळं ठीक आहे, परंतु आज एवढी मला स्पेशल ट्रीटमेंट का मिळते हे कळेल का जरा. तर प्रिया नाटक करत म्हणते, कारण तू माझ्यासाठी स्पेशल आहेस. आता हे ऐकताच इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात. त्यांना तर प्रियाच्या वागण्याचा धक्काच बसतो. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी हा टॉपिक इथे नको, आपण रूममध्ये जाऊन बोलूयात. पन्हा आहे ना, मग माझ्यासाठी पन्हाच घेऊन ये. असं म्हणताच आता प्रिया पन्हा आणण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. आता अश्विन कल्पनाताईंकडे येतो आणि म्हणू लागतो, बघतेस ना मम्मा, तन्वीमध्ये किती बदल झाले आहेत. तन्वीमध्ये झालेला बदल पाहून खरंच मला तिचा अभिमान वाटतोय. आता या घरची सून किंवा माझी बायको म्हणून ती कुठेच कमी पडत नाहीये. आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहतो. आता सायलीचा राग मात्र खूप अनावर झालेला असतो. तिला हे सगळं काही सहन होत नाही आणि रागानेच ती रूमच्या दिशेने निघून जात असते. कल्पनाताई सायलीला आवाज देतात, परंतु सायली काही थांबत नाही. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, जा बघ नक्की काय झालं आहे. आता अर्जुन सुद्धा रूममध्ये निघून जातो. आता प्रिया अश्विनसाठी पन्हा घेऊन येते आणि म्हणू लागते, अश्विन तू बहुतेक माझं कौतुक केलंस ना, ते सायलीला आवडलं नाही आणि म्हणूनच ती रागाने निघून गेली. कल्पनाताई म्हणतात, असं काही नाही या, तिला काहीतरी काम आठवलं असेल आणि म्हणूनच ती गेली असेल. उगाच काहीतरी भलतेसेल ते विचार करू नकोस. प्रिया म्हणते, असू दे ताई, अगं मला कोणाविषयी काहीच राग नाही आहे. कोण कसं वागतंय हे मला आता जाणून घ्यायचंच नाही आहे, कारण मी ठरवलं आहे आता कुठल्याच गोष्टीचा राग मानायचा नाही. मला आता कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाहीये, कारण तुझ्या या मुलामुळे मी मात्र खूप सुखात आहे. दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन रूममध्ये येताच सायलीला विचारतो, काय झालंय बायको, मला माहीत आहे राग येणं साहजिकच आहे. तर सायली मात्र अर्जुनच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिची खूप चिडचिड झालेली असते. सायली आता तिथे दिसणाऱ्या फाईल ठेवायला जाते आणि म्हणू लागते, बघावं त्यावेळी पसारा, सगळीकडे पसारा, कोणी आवरावर करायला मदत तर करणारच नाही, फक्त पसारा करणार. असं म्हणत आता सायली त्या फाईल वगैरे जागेवर ठेवायला जाते आणि म्हणू लागते, किती धूळ झाली आहे ते, हे सगळं काही मला साफ करायचं आहे. आता सायलीला काय करावं काही सुचत नसतं. कोणत्या गोष्टीवर राग काढायचा ह्याचाच विचार सायलीच्या मनात चालू असतो. सायली कपाटात घडी करून ठेवलेले कपडे बाहेर काढते आणि त्यावर आपला राग व्यक्त करत असते. अर्जुन म्हणतो, बायको मला माहीत आहे तुला राग आलाय, पण तू जर अशी चिडचिड केलीस तर त्या प्रियाला ती संधी मिळेल आणि ती मात्र आपला प्लॅन ओळखू शकते. तर आता सायली म्हणते, हो का, पण तिच्याकडे तितका वेळ आहे का विचार करायला. आता ती सतत अधिराज भाऊजींमध्ये गुंतून गेली आहे. हे सगळं करत असताना तिला लाज वाटत नाही का. आणि खाली मात्र प्रेमाची नाटकं करते, पन्हा देऊ का, कॉफी देऊ का, काय चाललंय हिचं. मला तर तिचा खरंच खूप राग आला आहे. असं म्हणत सायली खूप चिडलेली असते. तर सायली म्हणू लागते, किती खोटी आणि किती नकली मुलगी आहे ही. तर आता अर्जुन म्हणतो, हे तर आपल्याला आधीपासूनच माहीत होतं आणि म्हणूनच तर आपण एवढा मोठा प्लॅन केलाय ना. तर आता सायली म्हणते, हे सगळं काही तुम्ही मला का सांगताय, मला तर तिचा खूप राग आलाय, असं वाटते की काहीतरी जाऊन तिच्या डोक्यात घालावं. असं म्हणत सायली खूप चिडलेली असते. आता सायलीच्या हातात असणारा शोपीस अर्जुन काढून घेतो आणि म्हणू लागतो, रिलॅक्स, मी सुद्धा कंट्रोल करतोय ना, मला सुद्धा राग येतोय तरी सुद्धा मी शांत आहेच ना. मला माहीत आहे प्रिया काहीही करू शकते, पण तुला सुद्धा असं चिडचिड बनवू शकते हे मात्र मला माहीत नव्हतं. मला तरी असं वाटते ती जर आता या खोलीत आली ना तर तू खूनच करशील, हो ना. असं म्हणत अर्जुन ॲक्टिंग करत दाखवत असतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, प्रत्येक गोष्टीत चेष्टा करायची गरजच आहे का. मी काय बोलते आणि तुमचं काय चाललंय हो. पण तुमच्याशी बोलण्यात तरी काय अर्थ आहे. तुम्ही माझीच चेष्टा करणार आहात. माझा राग कमी करण्याऐवजी तो तुम्ही आणखीन वाढवून ठेवणार आहात. असं म्हणत आता सायली अर्जुनवरही चिडलेली असते.
जाऊ देत, मला तर तुमच्याशी बोलायचंच नाही असं म्हणत आता सायली तिथून रागानेच निघून जाते. तर अर्जुन म्हणतो, प्रियाच्या दिशेने जाणारं मिसाईल मी काय माझ्या दिशेने उडावून तर घेतलं नाहीये ना, असं म्हणत आता अर्जुन बायको बायको करत सायलीच्या मागून चालत असतो. आता सायली किचनमध्ये येते तर त्यावेळी अर्जुन म्हणतो बायको. तर सायली म्हणू लागते, मला तर तुमच्याशी एक शब्दही बोलायचं नाही, प्लीज माझ्या मागे पुढे करू नका, असं म्हणत सायली किचनमध्ये निघून जाते. आता मात्र कल्पनाताई आणि विमल या दोघांनीही हसू येत असतं. तर आता सायली किचनमध्ये काम करत असते परंतु भांड्यांची आदळआपट होत असते. तर कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल आपल्या मागून अर्जुन नक्कीच काहीतरी सायलीला बोलला असणार आणि म्हणूनच हे सगळं काही. तर विमल म्हणू लागते, हो ना, म्हणूनच तर आता भांड्यांवर राग निघतोय, असं म्हणत आता ते दोघंही सायली अर्जुनकडे पाहू लागतात. परंतु अर्जुन मात्र सायलीला पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता अर्जुन सायलीला मदत करण्यासाठी तिथे ठेवलेली पन्ह्याची ग्लासं उचलत असतो आणि त्याचवेळी अश्विन पन्ह पित असताना ते सुद्धा त्याला प्यायला देत नाही आणि तेच ग्लास घेऊन जातो. तर त्यावेळी अश्विन म्हणतो, अरे त्यात शेवटचा एक घोट राहिला, मला पिऊ तर दे. तर आता अर्जुन म्हणतो, शेवटचा घोट प्यायचा नसतो, ते चांगलं नसतं. तर अश्विन म्हणतो, अरे पण मला आवडले, मला पिऊ दे ना. परंतु अर्जुन काही त्याला ग्लास देत नाही आणि सगळी ग्लासं धुण्यासाठी घेऊन जातो. इथे सायली किचनमध्ये वावरत असते आणि अर्जुन तिला मदत करत असतो. तर आता अश्विन म्हणतो, काय चाललंय याचं. तर प्रिया मनाशीच म्हणते, या सायली अर्जुनला ना सगळ्यांनी डोक्यावर बसून ठेवलंय, म्हणजे अर्धा दिवस भांडतच असतात परंतु घरातील सर्वांना मात्र तेच रोमॅन्टिक वाटत असतं, असं म्हणत प्रिया आता अश्विनला म्हणते, अश्विन तू दमला असशील ना रे, चल मी तुझे पाय चेपून देते. अश्विन म्हणतो, नाही नको, मी एवढा पण दमलो नाहीये, चल मी कपडे चेंज करून येतो. तर प्रिया म्हणते, मी सुद्धा येते ना. अश्विन म्हणतो, तू. तर प्रिया म्हणते, हो मी सुद्धा येते, असं म्हणत प्रिया ही अश्विनच्या मागे मागे रूममध्ये निघून जाते. आणि हे तर सायलीला अजिबातच आवडलेलं नसतं. सायली आता पुन्हा एकदा भांड्यांची आदळआपट करू लागते. तर कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल चल यांची भांडणं चालू राहू देत, आपल्याला बरीच कामं आहेत, असं म्हणत विमल आणि कल्पनाताई तिथून निघून जातात. आता सायली खूप चिडलेली असते. अर्जुनला काहीच कळत नसतं की सायलीला कसं शांत करावं. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको अगं ती प्रिया कशी आहे हे आपल्याला माहीत आहे ना, तिला जसं वागायचं तसं वागू देत ना, ती अश्विन भाऊजींसोबत प्रेमाचं नाटक करते हे आपल्याला माहीत आहे ना. तर सायली म्हणू लागते, त्याचाच तर मला खूप राग येतोय, संताप होतोय माझा. अश्विन भाऊजींवर तिचं प्रेम आहे हे सगळं काही ती नाटक करते. आता काय म्हणाली बघितलं ना, की मी तुमचे पाय चेपून देते, माणसाने असं खोटं नाटक तरी करू नये, असं म्हणत सायली आपला राग व्यक्त करत असते. अर्जुन सायलीला समजावत म्हणतो, अगं प्रिया इतकी खोटं वागते म्हणजे याचाच अर्थ ती आपल्या ट्रॅपमध्ये अडकली आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, हे सगळं काही मला पटतंय कळतंय पण वळत नाहीये. एकीकडे इथे अधिराज भाऊजींच्या गळ्यात पडणार आणि दुसरीकडे घरी आल्यानंतर अश्विन भाऊजींसोबत प्रेमाचं नाटक करणार, हे मला अजिबातच पटत नाहीये, हे मला सहन होत नाहीये. इतकं दगडाचं हृदय नाहीये माझं. खरं सांगायचं तर अश्विन भाऊजींकडे पाहून मला आता रडायला यायला लागतं, कारण आता प्रिया जे काही घाणेरड्या पद्धतीने वागते ना, की या सगळ्याची शिक्षा अश्विन भाऊजींना भोगावी लागणार आहे. तर अर्जुन म्हणू लागतो, तसं नाहीये, खरं तर अश्विनला त्याच्याच वागण्याची शिक्षा मिळते. तर सायली म्हणते, असं कसं, या सगळ्यामध्ये अश्विन भाऊजींची काय चूक आहे. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, मला माहीत आहे तुला अश्विनची काळजी वाटते, मला सुद्धा अश्विनची काळजी वाटते. खरं तर एका नवऱ्याने बायकोला जसा सपोर्ट करायला हवा तसाच तो करतोय, तो कुठेच चुकत नाहीये किंवा कमीही पडत नाहीये. तर सायली म्हणू लागते, पण त्यांना त्यांच्या बायकोचं खरं रूप दिसलेलं नाहीये जे आपल्याला दिसलंय, पण आता तेच खरं रूप समोर आणण्यासाठी आपण धडपडतोय ना. तर अर्जुन म्हणू लागतो, तुला काय वाटतंय की आतापर्यंत प्रिया चुकली आहे हे अश्विनला दिसलं नाहीये का. प्रत्येक वेळी दिसलं, परंतु अश्विनने मात्र तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केला. ती जे बोलेल ते खरं मानत गेला. ती म्हणाली की मी मैत्रिणीकडे जाते, तर अश्विनने मान डोलावत होकार दिला. बायको म्हणाली की मी पैसा गरिबांना वाटते, तर नवऱ्याने विश्वास ठेवला. हेच चालत आलंय आतापर्यंत. त्याच वेळी जर हाताला धरून तिला घराबाहेर काढलं असतं ना, तर आता हे दिवस पाहावे लागलेच नसते. आणि म्हणूनच मला असं वाटते की या अश्विनच्या वागण्याचीच त्याला शिक्षा मिळणार आहे. तर सायली म्हणू लागते, मलाही असंच वाटतं. पहिल्यापासून अश्विन भाऊजी तिच्या बोलण्याला होला हो करत आलेत, तेव्हा जर तिला शिक्षा दिली असती ना, तर आज ही वेळ आपल्यावर आलीच नसती. मलाही वाटतंय की अश्विन भाऊजींनी हे अगोदरच करायला हवं होतं. तर अर्जुन म्हणू लागतो, तो करू शकला नाही म्हणून तर आपण करतोय ना. बरं, तू आता शांत होशील का. तुझा जर राग शांत झाला तर मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सायली विचारते, कोणती. तर अर्जुन विचारतो, तुझा राग शांत झालाय का. तर सायली म्हणते, हो. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, आज अस्मिताई सचिनबद्दल चैतन्यशी अगदी ओपनली बोलली आहे, म्हणजे सचिनबद्दल तिला काय वाटतं, तिच्या मनात काय भावना आहेत, हे सगळं काही तिने चैतन्यला सांगितलं आहे. चैतन्य मला सगळं काही बोलला, सगळं काही चैतन्याने मला सांगितलं.
आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने चैतन्याची मदत मागितली आहे. तर सायली म्हणू लागते, मदत घेण्यासाठी अगदी योग्य माणूस निवडला आहे अस्मिताईंनी. तर अर्जुन म्हणतो, हो मलाही असंच वाटतंय. म्हणजे तसंही माझ्याशी किंवा अश्विनशी सचिनबद्दल अस्मिताई काहीच बोलणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. पण एक गोष्ट मात्र खरंच खूप छान झाली की अस्मिताईने योग्य माणसाची निवड केली आणि त्याच्यासमोर आपलं मन मोकळं केलं आणि चैतन्यला सगळं काही तिने सांगितलं. आता अस्मिताईला सचिनपासून कसं दूर करायचं हे चैतन्य बघून घेईलच, शिवाय आपण आहोतच असं म्हणत सायली अर्जुन आता पुढचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विन त्याच्या हॉस्पिटलच्या फाईल बघत असतो. तो त्याच्या कामामध्ये बिझी असतो आणि इकडे प्रिया मात्र मोबाईल बघत असते. आता अश्विन प्रियाला म्हणतो, चला माझं काम तर झालं आहे, आता मला झोपायचं आहे. आणि तन्वी तू सुद्धा जास्त वेळ जागरण करू नकोस, कारण तुला झोपायला उशीर झाला की तुझी झोप पूर्ण होत नाही आणि उठायला उशीर होतो, त्यामुळे तू सुद्धा झोपायला चल. तर प्रिया म्हणते, हो अश्विन येतेच मी एका मेसेजची वाट पाहते, तो आला ना की मी लगेच झोपायला येते. तर अश्विन प्रियाला म्हणतो, बरं ठीक आहे. आता त्याचवेळी प्रियाला मेसेज आलेला असतो. प्रिया पाहते तर अधिराज फॅशनचं जॉईनिंग लेटर आलेलं असतं. प्रिया म्हणते, अरे वा, हे तर खरंच खूप छान काम झालंय, बरं झालं मला जॉईनिंग लेटर मिळालं. आता प्रिया अधिराजला मेसेज करत म्हणते, थँक्यू अधिराज. आता त्याचवेळी प्रियाला एक दुसरा मेसेज आलेला असतो. तो पाहताच प्रिया इतकी खुश होते की ती मोठ्यानेच यस असं म्हणते. आणि त्यावेळी अश्विन हे सगळं काही पाहतो. प्रिया खुश असते आणि प्रिया त्या लेटर पाहत असते. आता अश्विन प्रियाला म्हणतो, काय ग इतका कसला आनंद झालाय? अगं तुला इतका आनंद झालाय मग कसलं लेटर आलंय ते तरी बघू देत. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. आता अश्विन मोबाईल पाहण्यासाठी पुढे येतो. त्यावेळी प्रिया लगेच आपला मोबाईल मागे पकडते आणि अश्विनला म्हणते, अश्विन मला नोकरी लागली आहे आणि मला जॉईनिंग लेटर आलं आहे. आता हे ऐकताच अश्विनला धक्का बसतो. अश्विन म्हणतो, नोकरी? आता हे कुठून मध्येच काय आलंय? कारण तू मला काहीच सांगितलं नाहीयेस. नाही म्हणजे तू नोकरी शोधतेस हे सुद्धा तू मला सांगितलं नाहीस. तर प्रिया म्हणते, नाही अश्विन असं काही नाहीये. अरे मी नोकरी वगैरे शोधत नव्हते. मी एका मैत्रिणीला सहज म्हणाले की मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय, पण पुढे मला काहीच करता आलं नाही. मग तिने मला एका जॉबबद्दल सांगितलं. मी आपलं सहज अप्लाय करून टाकलं, कारण माझ्या डोक्यातही नव्हतं की मला नोकरी वगैरे मिळेल, म्हणून मी तुला काही सांगितलं नाही अश्विन. आणि बघ ना, अरे मला त्यांच्याकडून मेसेज आला आहे, जॉईनिंग लेटर पण आहे. असं म्हणत आता प्रिया ते जॉईनिंग लेटर अश्विनला दाखवते. आता अश्विन पाहतो आणि म्हणतो, वाव अधिराज फॅशन खरंच खूप छान आहे. अगं तन्वी मी तर खरंच खूप खुश आहे. तुला नोकरी करायची आहे ना, मग बिंदास्त कर. अगं आणि तुला आवडत्या क्षेत्रात, म्हणजे तुला जे क्षेत्र आवडते त्यात तुला नोकरी मिळते, मग अजून काय हवंय? अभिनंदन तन्वी. असं म्हणत आता अश्विन तिला जवळ घेतो. तर प्रिया म्हणते, हो रे, माझ्यासाठी सुद्धा हे सगळं काही अचानकच घडतंय आणि बघ ना रे, उद्या सकाळी जाऊन जॉईन करायचं आहे. तर अश्विन म्हणतो, ठीक आहे ना, अगं नोकरी म्हटल्यानंतर चॅलेंजच येणारच. पण खरं सांगू का तन्वी, आज तर मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तर प्रिया प्रेमाचं नाटक करत अश्विनला म्हणते, खरंच अश्विन तू किती गोड नवरा आहेस रे. कारण अरे बघ ना, तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मला असं म्हणालं असतं की तुला नोकरी वगैरे करायची काहीच गरज नाही, तू हे का करतेस, तू अगोदर मला काहीच सांगितलं नाही, त्यामुळे तुला हे ऑफर मी स्वीकारायला देणार नाही, असं मला खूप काही बोललं असतं. परंतु अश्विन तू मात्र खरंच खूप वेगळा आहेस रे. पण तू असं काहीच केलं नाहीस अश्विन. अरे उलट तू माझ्या आनंदात तुझा आनंद मानतोयस. असं म्हणत प्रिया अश्विनसोबत प्रेमाचं नाटक करू लागते. तर प्रिया असं नाटक करताच अश्विनला हे सगळं काही खरं वाटतं. अश्विन प्रियाचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, तन्वी तू खुश आहेस ना, मग मी सुद्धा खुश आहे. बरं चल, उद्या उशीर होऊन अजिबातच चालणार नाहीये, चल आता झोपायला चला. असं म्हणत अश्विन आता प्रियाच्या या बोलण्यावर, तिच्या वागण्यावर विश्वास ठेवतो. आता अश्विन झोपण्यासाठी निघून जातो. तर प्रिया मेसेज करत म्हणते, तुला माहीत आहे उद्या काय करायचं आहे आणि कामाला लाग. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी अगं काय झालंय, येतेस ना झोपायला? तर प्रिया म्हणते, हो उद्या सकाळी उठायचं आहे ना, अलारामच लावत होते. असं म्हणत ती पुन्हा एकदा अश्विनसोबत खोटं बोलते. तर दुसऱ्या दिवशी जसं संतोषला काम सांगितलेलं असतं ते त्याने केलेलं असतं आणि चाळीतील आजूबाजूतील लोकांना तो बोलावून घेतो आणि म्हणू लागतो, बघा शांता मावशीच्या घराबाहेर नोटीस लागली आहे, अतिक्रमणची नोटीस. आता कोणत्याही क्षणी शांता मावशीची ही रूम पाडली जाईल आणि शांता मावशी मात्र गायब आहेत. गेले कित्येक दिवस ती आलीच नाहीये. मग आता या मावशींना कोण सांगणार? तर त्याचवेळी एक ताई तो फोटो काढतात आणि अर्जुनला पाठवतात. लगेच त्या अर्जुनला फोन करतात. अर्जुन म्हणतो, हॅलो. तर त्या ताई अर्जुनला म्हणतात, हॅलो वकील साहेब, मी तुम्हाला एक फोटो पाठवला आहे. अर्जुन म्हणतो, कोणता? तर त्या म्हणू लागतात, साहेब
आता शांतामावशीच्या घराबाहेर अतिक्रमणची नोटीस लागली आहे. त्यात असं लिहिलं आहे की कोणत्याही क्षणी ते घर पाडलं जाईल, परंतु 2 दिवसांची मुदत दिली आहे. 2 दिवसात कागदपत्र घेऊन स्वतः तिथे हजर राहायचं आहे. तर आता अर्जुन म्हणतो काय? असं म्हणत अर्जुन म्हणतो बरं मी बघतो, ठीक आहे, थँक्यू असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. आता अर्जुन लगेच त्याच्या ओळखीच्या सरांना फोन करतो आणि म्हणू लागतो साहेब हे नक्की अतिक्रमणचं वगैरे काय आहे? तर ते म्हणतात की हो, त्या विभागातील काही घरं ही बेकायदेशीर आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु त्या अगोदर त्यांच्या रूमची कागदपत्रे चेक केली जातील, परंतु त्यासाठी फक्त 2 दिवसाची मुदत दिली आहे. तुमच्या कोणी ओळखीचं आहे का? तर अर्जुन म्हणतो हो, एक मावशी आहेत, पण हे अतिक्रमणचं बरं ठीक आहे मी बघतो, जर काही असेल तर तुम्हाला मी नक्कीच फोन करेन असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. सायली म्हणते म्हणजे शांता मावशीचं घर पाडलं जाणार आहे का? तर अर्जुन म्हणतो असंच काहीतरी आहे, हे काहीतरी वेगळं वाटतंय, थांब असं म्हणत आता अर्जुन जयेशला फोन करतो आणि जयेशला म्हणतो हॅलो जयेश, आता मी तुला एक फोटो पाठवला आहे, तू लगेच तो शांता मावशींना दाखव. आता पुढे काय करायचं हे अर्जुन सगळं काही जयेशला सांगत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सर्वजण ब्रेकफास्ट करण्यासाठी एकत्र जमतात आणि त्याचवेळी प्रतिमा आत्या आलेल्या असतात. तर आता कल्पनाताई म्हणतात प्रतिमा अगं ये ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात हे घ्या, मी प्रसाद घेऊन आली आहे. तर सायली विचारते कोणता प्रसाद, कुठे गेला होता प्रतिमा आत्या तुम्ही? तर प्रतिमा आत्या म्हणतात सायली अर्जुन, तुमच्यावरचं एवढं मोठं संकट दूर झालं म्हणून देवी आईच्या मंदिरात गेले होते, जाताना शिरा बनवून प्रसाद म्हणून घेऊन गेले होते आणि तोच शिरा घेऊन आले आहे. सायली अर्जुन खुश होतात. तर त्याचवेळी अश्विन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो प्रतिमा आत्या तू शिरा घेऊन आली आहेस का? अगं दरवाजात उभं राहिल्यानंतरच एवढा छान वास येत होता की तेव्हाच मला कळालं की तू शिरा घेऊन आली आहेस. तर प्रिया म्हणते आई अगं तू कधी आलीस? प्रतिमा आत्या म्हणतात आत्ताच आली आहे. तर त्यानंतर विमल म्हणू लागते की हो, प्रतिमा आत्याने प्रसाद म्हणून सर्वांसाठी शिराच आणला आहे. तर प्रिया म्हणते अरे वा, म्हणजे आता सर्वांचं तोंड गोड करता येईल, कारण माझ्याकडे सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. कल्पनाताई विचारतात कोणती बातमी? तर प्रिया म्हणू लागते काही नाही आई, गेले कित्येक दिवस मी विचार करत होते की मी एवढा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय, मग पुढे नक्की काय करू, कारण शिक्षण हे कधीच वाया जात नसतं ना. मी एका मैत्रिणीशी बोलली होती आणि तिने मला अचानकच एका जॉबबद्दल सांगितलं आणि तिथून मला आता जॉईनिंग लेटरही आला आहे अधिरा फॅशन म्हणून. तर आता कल्पनाताई आणि घरातील सर्वच जण प्रियाचं कौतुक करतात. कल्पनाताई म्हणू लागतात बरं झालं तुला तुझ्या आवडत्या क्षेत्रात जॉब मिळाला, अगदी मनापासून कर म्हणजे झालं. तर आता अश्विन म्हणू लागतो तन्वी पण तू बोलताना चुकलीस, कारण ते अधिरा नाही तर अधिराज फॅशन आहे. तर प्रिया म्हणू लागते नाही अरे अधिराच आहे, थांब मी तुला जॉईनिंग लेटर दाखवते. असं म्हणत प्रिया जे जॉईनिंग लेटर दाखवते तर त्यावर अधिरा असं लिहिलेलं असतं. अश्विन म्हणतो मी तर अधिराज असं वाचलं होतं. तर प्रिया म्हणू लागते राहू देत अश्विन, अरे असं होतं कधी कधी, एवढ्या पेशंटच्या धावपळीत तू विसरून गेला असशील. अरे आईचं सुद्धा असंच व्हायचं, मग तिला आठवण करून द्यावी लागायची. आई अगं असं नाही ते असं होतं. असं म्हणत आता प्रिया इथे प्रतिमा आत्यांनाही या सगळ्यामध्ये ओढावून घेते. आता प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. तर आता कल्पनाताई म्हणू लागतात तन्वी अगं काय बोलतेस हे? तन्वी म्हणते काही हरकत नाही. तर कल्पनाताई म्हणतात तन्वी ऑल द बेस्ट. प्रिया म्हणते हो मला जायला उशीर होईल. कल्पनाताई म्हणतात म्हणजे आजपासूनच का? तर प्रिया म्हणते की हो आजच जॉईंट व्हावं लागेल. आता सर्वच जण प्रियाला शुभेच्छा देतात. अश्विन म्हणतो तन्वी मी येऊ का तुला सोडायला? प्रिया म्हणते नाही नको. आता प्रिया अश्विनकडे पाहते आणि मनाशीच म्हणते या अश्विनला सुद्धा किती गोंधळून टाकले ना मी, म्हणजे त्याला असं वाटते की ते अधिराज फॅशन आहे, पण त्याच्या समोर मात्र मी अधिरा फॅशन म्हणून उभं केलं. असं म्हणत प्रिया मनातून खूप खुश होते. आता प्रिया तिथून निघून जाते. अश्विन मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असतो. कल्पनाताई अश्विनला म्हणतात अश्विनवरी काय झालंय, कसला विचार करतोयस? अश्विन म्हणतो काही नाही अगं, मी एकदा वाचल्यानंतर माझ्या कायम लक्षात असतं आणि आता वाचण्यात एवढी गल्लत कशी झाली मला काहीच कळत नाहीये. आता सायली अर्जुनला चांगलंच माहीत असतं. तर अश्विन म्हणतो असो, आता मलाच जरा चांगला लक्ष ठेवावं लागेल, असा गोंधळ उडून नाही चालणार, तुम्ही कंटिन्यू करा, मला ऑफिसला निघावं लागेल. असं म्हणत आता अश्विन हॉस्पिटलला निघालेला असतो. तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात तन्वी माझ्या बाबतीत सुद्धा हेच करायची, मुद्दामहून मला गोंधळून टाकायची. तर सायली म्हणू लागते आणि आता अश्विन भाऊजींच्या बाबतीत सुद्धा ती तेच करते. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता शांता मावशी अर्जुनला म्हणतात ओ साहेब माझ्या डोक्यावरचं छप्पर उडालं तर मी काय करू? तर अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. तर शांता मावशी अर्जुनला म्हणतात हे बघा तुम्ही मला चावी द्या, मी अगोदर घरी जाते, ते डॉक्युमेंट घेते आणि अगोदर जाऊन सबमिट करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अधिराज प्रियाला सोडायला येतो, तिच्या हातावर किस करतो आणि हे सगळं काही अधिराज आपल्याकडे रेकॉर्ड ठेवत असतो. सगळ्याचा व्हिडिओ तो आता बनवत असतो. आता प्रिया तिथून निघून जाते. अधिराजला म्हणते निघू मी? अधिराज म्हणतो हो. तर दुसरी
दुसरीकडे आता अर्जुन निघालेला असतो आणि त्याचवेळी पोलिसांची गाडी अर्जुनच्या मागून येते. त्याची गाडी थांबवतात आणि आता पोलीस अर्जुनला म्हणतात डिक्की उघडा. अर्जुन आपला सहजपणे डिक्की उघडतो तर त्या डिक्कीमध्ये आता शांत्या मावशीचा मृतदेह असतो. ते पाहून आता अर्जुनलाही धक्का बसतो. तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनवर बंदूक रोखतात आणि म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, यू आर अंडर अरेस्ट. आता मात्र अर्जुनलाही काही कळत नाही. तर आता अर्जुनला या सगळ्यातून सायली कशा प्रकारे सोडवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.